शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. अधसिंधू मधुनी तारायाला प्रभू येशू कृपाच तरी प्रभुच्या धरवंद्य पदा जगदुद्धारक गुरु राजांच्या नदुजा पथ मुक्ती पदा. दिवरी आलाया बघतोची समर्थ सखा अधपाशा जड करी तोडाया तुझ देईल नित्य सुखा. प्रभुच्या जगदुद्धारक गुरु राजांच्या नदुजा पथ मुक्ती पदा. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन स्तोत्रसंहिता 18:1-6 ही वचनी. स्तोत्र 18:1-6 ही वचनी. हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करीतो. परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडविणारा, माझा देव, माझा खडक आहे, त्याचा आश्रय मी करीतो. तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरुज आहे. स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करीतो, तेव्हा शत्रूपासून माझा बचाव होतो. मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टिले, नाशाच्या पुरांनी मला घाबरे केले. अधोलोकाच्या बंधनांनी मला घेरिले, मृत्यूचे पाश माझ्यावर आले. संकटात परमेश्वराचा धावा केला, माझ्या देवाला मी हाक मारिली. त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली, माझी हाक त्याच्या कानी गेली. देवबाप ह्या वाचलेल्या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद दे. ख्रिस्तातील माझ्या प्रियांनो, प्रभू येशूच्या नावात सलाम. आज सकाळी आपण स्तोत्रसंहिता 18 वचन 1-6 यावर मनन करणार आहोत. या 6 वचनांमध्ये दावीद राजाने परमेश्वरापुढे 3 करार केलेले आहेत आणि तो या ठिकाणी जो करार करतो त्यामागे काही कारण आहेत आणि तो या ठिकाणी सुंदर प्रकारे तो प्रकट करतो आहे. प्रियांनो, अद्भुत गोष्ट ही आहे की परमेश्वराने ज्या वेळेला त्याला त्याच्या सर्व वैरांच्या हातातून, शाऊलाच्या हातातून सोडविले, त्या दिवशी जी वचने गीत रूपाने त्याने परमेश्वरापुढे ठेवलेली आहेत तीही आहेत. सर्व वैरांपासून आणि शाऊलापासून सोडविल्यानंतर पहिला करार त्याने परमेश्वराशी जो केला तो हा वचन 1 मध्ये तो म्हणतो, मी तुझ्यावर प्रेम करतो. म्हणजे दावीद आणि परमेश्वर यांच्यामधला जो संबंध आहे तो या ठिकाणी तो प्रकट करतो आहे. दावीद म्हणतो, मी तुझ्यावर प्रेम करतो. का? कारण तू माझा परमेश्वर आहेस, माझे सामर्थ्य आहेस, म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो. वास्तविक नियमशास्त्रामध्ये अनुवाद 6वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये परमेश्वराने आज्ञा दिलेली होती
आणि त्यामध्येच म्हटलेलं आहे की तू आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. येथे राजाने परमेश्वराच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेला होता. आणि प्रियांनो, आम्हाला देखील या सामर्थ्यशाली परमेश्वराचा अनुभव घ्यायचा आहे. हे अगत्याचं आहे. त्याच वेळेला आपण त्याच्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करू शकू. दुसरा करार दुसऱ्या वचनामध्ये केलेला आहे आणि राजा त्या ठिकाणी म्हणतो की मी परमेश्वराचा आश्रय करतो. का? कारण परमेश्वर माझा दुर्ग आहे, माझा गड आहे, मला सोडवणारा आहे, माझा देव आहे, माझा खडक आहे. काय प्रियांनो, या जिवंत देवाला आपण आपला आश्रय बनविलेला आहे किंवा नाही? आणि आम्ही त्याला आमच्या जीवनात आश्रय बनवावा. तिसरा करार राजा या ठिकाणी तिसऱ्या वचनामध्ये करतो आहे. स्तुतीस पात्र परमेश्वराचा मी धावा करतो, म्हणजे प्रार्थना करतो. होय प्रियांनो, पवित्र शास्त्र आम्हाला प्रार्थना करण्यासाठी, धावा करण्यासाठी, विनंती करण्यासाठी आम्हाला सांगतं. कारण आमचा देव परमेश्वर विश्वासयोग्य आहे, प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. वचन 6 मध्ये राजा म्हणतो, मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला, माझ्या देवाला मी हाक मारली, त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली, माझी हाक त्याच्या कानी गेली. प्रियांनो, हे सत्य आहे. म्हणून परमेश्वर इर्मया याचा 33वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये सांगतो, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन. प्रियांनो, हा सत्य आणि सामर्थ्यशाली विश्वासयोग्य परमेश्वर आहे. म्हणून आपण या परमेश्वरावर प्रेम करावं, त्याचा आश्रय करावा आणि त्याचा आम्ही आमच्या जीवनामध्ये सतत धावा करावा. प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, खरोखर तू आमचा सामर्थ्यशाली परमेश्वर आहेस. आम्ही तुझे स्तवन करतो आणि तू आमचे कवच, आमचा रक्षक आणि आमचा उंच बुरुज आहेस. पित्या, तुझ्यावर आम्ही प्रेम करावे, तुझा आश्रय करावा आणि तुझा धावा सतत करावा, म्हणून आम्हाला सहाय्य कर. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. पापा शरणागत तारक तो, प्रभुच्या धरवंद्य पदा, जगदुधारक गुरु राजाच्या नदुजा पथ मुक्ती पदा. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.